शाळेमध्ये आपल्या 8वी वर्गाचे मुले बाहेर गावाला शाळेत शिकायला जात आहेत. त्यांच्या आखरी दिवसाच्या आहे त्यांच्या. आज या मुली आणि मुलांनी बोलले की 1ली वरून 8वी वरी आम्हाला लाडा प्याराने सगळ्यांना शिकवले, ते चांगलं आहे. परंतु 8वीच्या नंतर लाड प्यार काही चालणार नाही तिकडे. शाळेच्या इथं गावाची शाळा आहे, तुम्हाला लाड प्यार सगळं शिक्षण प्यारने समजावलं, जेव्हा काम सांगितलं ते पण तुम्ही केली, चांगल्याने केले. परंतु बाहेर गेल्यावर तुमच्या काही लाड प्यार काही चालणार नाही ना. तिथं बाहेरचं प्यार तर कॅन्सलच आहे तिथे. आज तुम्ही जशी या शाळेमध्ये मायबापाची इज्जत ठेवली तशी तुम्ही बाहेर पण ठेवायची. आज तुम्हाला रंगारंगाची माणसाची तर भेटते, तिथं तर गावचीच व्यक्ती भेटत होते. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो की असं नाही की एकच मुला-मुलीला सगळं लक्ष ठेवा. आज तुम्हाला इथं गावातले कोणी तुझ्यासोबत बोलल्या तर गावाची टोकत होते, तिथं टोकणेवाले कोणी नाही आहेत. हे लक्ष ठेवायचं की आपला गावचा व्यक्ती आहे की बाहेर गावचा व्यक्ती आहे, की कोण मुलगा कसा चॉकलेट देतो, पैसे देतो. मायबापाला गरीब परिस्थिती असल्यामुळे आपण चॉकलेट खायचे नाही. चॉकलेट म्हणजे पैसे कोणी दिलं, 1000 रुपये दिलं, 5,000 दिलं तर आपण उचलायचे नाही. आपली गरीब आपल्या घरी, एवढी लक्ष ठेवाल का? आणि मुलींनी खास करू. आणि सर मॅडम जसे सांगतील तसेच करायचे. आपल्या शाळेमध्ये जेवढा काम आहे तेवढाच करायचं. टाईम झाली की आपल्या घरी यावायचा. असं नाही की 8वी गावात गेलो तर शाळेत गेलो तर तिथं गेलं तर बस 6 वाजता 5 वाजता घरी गेले नाही, असं नसते. तर तो सांगा, कुठे घुमायला पण गेले तर मायबापाला सांगून जावं पडेल तुम्हाला की मी आज एवढ्या वाजता येईन, एवढ्या वाजता जायचं. तुम्ही जाता शाळेच्या नावानं आणि तिकडे आपलं नदी घाट, चोरखंबाळा घाट हे असे घुमत होता, घुमता तुम्ही. हे तुम्ही लक्ष ठेवा. आज तुम्ही इथं चांगले नाव केले तसे तुम्ही गावामध्ये बाहेर पण नाव करा, चांगल्या नोकरीवर लागा. आणि तुम्ही आता जे फीस दिला इथं भरपूर दिलं, पण तिथं त्याच्यातून जास्त द्यायचं की आपण गावातले मॅडम सगळ्या त्यांच्यासमोर तुम्ही हात दिले. पण तिथं असं ॲक्टिव्हेट राहायचं, थोडंसं अलग की नाही. खेड्यावरची मुलं आहे तसे वाटलेच नाही पाहिजे. कारण की तुम्ही सिटीमध्ये शिकायला चालल्या, सिटीमध्ये शिकायचे. कारण तुम्हाला गाव ते सिटीच्या माणसं मुलं काय म्हणतील, गावठी गवार आहे मुलं, गावठी मुली आहे. ते असे रहन सहन थोडा अलग राहायचे. आपल्या खेड्याच्या रहन अलग आहे, तिथं रहन सहन अलग असते. त्याच्या हिशोबाने थोडंसं राज आहे. हेच गोष्टी मग सांगायची होती. आणि आपले 2